नमस्कार दर्शको, उजनी धरणाची आज दुसऱ्यांदा अपडेट घेण्याचे मुख्य कारण म्हणजे उजनी धरणात सातत्याने विसर्गात वाढ होत आहे। याचे मुख्य कारण आपण जाणून घेऊ आणि अजून किती वाढू शकतं एक अंदाज लावायचा। आपण स्क्रीनवर तसं वरील 25-26 धरणातून किती पाणी सोडलं हे पण सांगितलेलं आहे। बंडगार्डनची सकाळची आवक व सर्वच काही इथं स्क्रीनवर माहिती दिलेली आहे। त्यामुळे आज 27 तारखेला दुपारी जी काय अपडेट आहे ते आपण पाहत आहोत। तरी पण वीर धरणातून काल पासून 1400 क्युसेकचा विसर्ग होता। काल रात्री तो 2700 केला आणि आज सकाळी तो 7337 क्युसेकचा विसर्ग अखंडपणे चालू आहे। हा विसर्ग काही कमी नाही, हा नीरा नदी पात्रामध्ये येत आहे। तो पुढे येऊन नीरा नरसिंगपूर येथे संगमात मिसळणार आहे। पुढील अपडेट जाणून घेण्या अगोदर आपण चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व बातम्यांना निश्चितपणे लाईक करा। तर बंडगार्डनची आवक सध्या 5978 क्युसेक्स आहे। उजनीतून सिनामाडा योजनेत 180, बोगद्यात 200 क्युसेक्स, मेन कॅनल 0। तर धरणाची सकाळपर्यंतची टक्केवारी आपण पाहिली होती 106.7% आहे। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स विसर्ग सोडलेला आहे। उजनी धरणाच्या परिसरात सातत्याने जोरदार पाऊस झालेला आहे व उजनी धरणात येणारा जो पाण्याचा प्रवाह आहे स्थानिक भागात, त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यास आता जो विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे, त्यामुळे पूर नियंत्रणासाठी धरण व्यवस्थापन प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक पावले उचलायला सुरुवात केलेली आहे। अचानक पूर सोडायला लागू नये त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे। तर दौंडची आवक सध्या 8516 क्युसेक्स आहे। उजनीतून सकाळी 8 वाजता 70000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलेला होता। आपण आपल्या बातमीत 50,000 क्युसेकचा विसर्ग होता, तो 6:30 वाजता होता। मात्र 8 वाजता तो 70,000, 9 वाजता 80,000, 10 वाजता 90,000 क्युसेक्स केला। यात 1600 प्लस म्हणजे 91,600 क्युसेक्स हा विसर्ग उजनी धरणातून थेट भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे। आणखीनही 2 दिवस जो पावसाचा रेड अलर्ट सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेला आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण अचानक जर वाढले व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जर पाऊस वाढला तर पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने केलेले आहे। पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनेलला सबस्क्राइब करा व लाईक करायला विसरू नका।